हॅलो, नमस्ते प्रेक्षकांनो. आज आपण ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 12 जुलैचा भाग पाहणार आहोत. खूपच छान आणि रंगतदार असा भाग पाहणार आहोत. आजचा प्लॅनिंगचा भाग आहे. तर सायली खूप खुश आहे. सायलीला जे तन्वी म्हणून प्रेम भेटणार होतं ते भेटलेलं आहे आणि आजचा भाग खूप छान आहे. तर कालपासूनच सुरुवात केलेली आहे. सायली अर्जुनला गुदगुल्या करत असते आणि अर्जुन गेला राग असं म्हणत असतो आणि अर्जुन म्हणतो, तुला असताना मला खूप बरं वाटतंय आणि त्यासोबतच तो एक गिल्टसुद्धा आहे. तेव्हा सायली म्हणते, कसलं गिल्ट? तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला आठवतंय त्या सदा आणि मैनाला तुझे आई आणि बाबा म्हणून घेऊन आलोय. तू सांगत होतीस की तू त्याला त्यांच्याबद्दल आई बाबा असल्याची फिलिंग येत नाही आणि मी फक्त माझे पुरावे घेऊन बसलो होतो आणि मी सांगत होतो की तेच तुझे आई बाबा आहेत. तिथे चुकलो. मला तेव्हा हे कळायला पाहिजे होतं की पुराव्यापेक्षा एका मुलीचं इन्स्टिंक्ट जास्त महत्त्वाचं आहे. म्हणूनच त्यामुळे त्यावेळेस मी तुझं इन्स्टिंक्ट फॉलो केलं आणि तुझ्या खरी आईबाबापर्यंत पोहोचलो. खरंच मी खूप लकी आहे बायको. तुझ्या आईवडिलापर्यंत तू पोहोचलीस आणि तू मला भेटलीस. तू माझ्या भाग्यात आहेस. तेव्हा सायली म्हणते की जास्त लकी तर मी आहे. तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. तेव्हा अर्जुन म्हणतो, लकी कोण आहे? याचं जर कॉम्पिटिशन केलं तर मीच जिंकणार. तेव्हा सायली म्हणते, कसं काय? आणि अर्जुन उठतो आणि त्याला मग आता जेलमधला सीन दाखवला आहे. प्रिया म्हणते, मी जे काही आहे ना, मला ते मिळणं अपेक्षित होतं ते मी हिसकावून घेईन. तू आणि पैसा सोडणार नाही असं प्रिया म्हणत असते आणि सगळेजण फोनवर ऐकत असतात. मग आता राकेश म्हणतो, मग आता प्रिया तू सांग आता काय करायचं आहे? तर आता मोठा खेळ खेळायचा. यामुळे सायली अर्जुन रस्त्यावर येणार आणि सुभेदार आणि किल्लेदार या दोन्ही कुटुंबाची बदनामी होईल असं प्रिया म्हणत असते. सचिन म्हणतो, हे कसं काय करायचं? त्याची ही ताकद आहे ना, त्यावरच घालायचा. अर्जुन आणि सायली एकत्र असले की त्याच्यावर घाबरणं कठीण होऊन जातं आणि मग असं काहीतरी करायचं की ज्यामुळे त्यांच्यात आणि घरच्या पुढे हे प्रिया असं म्हणत असते आणि परत अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन सायलीचा लहानपणीचा फोटो म्हणजे तन्वीचा फोटो काढतो आणि मग ही माझी लहानपणीची मैत्रीण आहे आणि ही माझ्यापासून बरेच वर्ष लांब होती आणि ती आता परत आली आणि ही माझी बायको सायली माझ्यावर खूप प्रेम करते, माझी काळजी घेते, माझ्या परिवाराला एकत्र करून ठेवते असं अर्जुन सांगत असतो. त्यांच्याकडे हे पाहत असतो आणि अर्जुन म्हणतो, आता माझी बायको आणि माझी मैत्रीण दोघी सोबत मला खूप मज्जा आणि मस्ती धमाल करता येते आणि आता त्याने सायली दोघी माझ्यासोबत आहेत. मी खूप लकी आहे. तेव्हा तुम्ही जिंकलात असं सायली म्हणत असते. आता अर्जुनचा फोन वाजतो. अलाराम, झोपायची वेळ झाली असं म्हणतो. गप्पा मारत बसलो आणि विसरलो की तू प्रेग्नेंट आहेस आणि बाळाची काळजी घेतली पाहिजे. आम्हाला पण आपल्या बाळाला कधी दिसणार आहोत का असं सायली म्हणते. चला बाळा, झोपायची वेळ झाली ना आता आईचा या घरातल्या उद्या तन्वी म्हणून पहिला दिवस आहे आणि आपल्याला खूप छान झोप लागणार आहे. तेव्हा गुड नाईट बाळा असं म्हणते आणि मग दोघेही झोपायला जातात. आता प्रिया आणि राकेश म्हणतात, अर्जुन आणि सायलीवर लक्ष ठेव. काय सुरू आहे ते आम्हाला सगळं कळलं पाहिजे. यातूनच आपल्याला कळेल की काय मार्ग काढायचा. राकेश म्हणतो, हो, सुभेदारांच्या घरात मी 24 तास येत जात असतो. सचिन म्हणतो, अण्णा, नागराज अंकल, प्रियाला त्या घरच्या सगळ्या माणसांची नस ना नस माहिती आहे. तर आपण प्रिया सांगते ते फॉलो केलं तर फायद्यात राहणार आहोत. सचिन म्हणतो. तेव्हा हवालदार येते आणि झालं का नाही, ती जेलर मॅडम आली आहे, वाट लागेल असं म्हणते. तेव्हा आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नको आहे असं सचिन म्हणतो. मी पैसे दिले होते ना तुम्हाला मॅडम, तेव्हा काय म्हटलं होतं? आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नको आहे. मी असताना प्रॉब्लेम नाही होणार, म्हणजे जेलर मॅडम आल्यावर होणार. तेव्हा प्रिया म्हणते, 2 मिनिट, फक्त 2 मिनिट ताई, तू जाऊन बाहेर थांब ना असं म्हणते आणि 2 मिनिट असं म्हणते. तेव्हा ती हवालदार हो म्हणते आणि बाहेर जाते. यावेळेस आपण प्रयत्न असं पण नाही, पण बाबा म्हणून मला कोणाला काही सांगता पण येणार नाही असं महिपत म्हणतो. आणि मग राकेश म्हणतो, बाबा तुम्हाला चालेल ना? तेव्हा नागराज म्हणतो, प्रिया आपली लीडर वगैरे म्हणायचं का काय? तेव्हा प्रिया म्हणते, मी असं म्हणत नाही आहे,
फक्त 5 डोके जर एकाच वेळी काम करायला लागली, विचार करायला लागली तर फक्त गोंधळ होईल. एका डोक्याने जर विचार केला ना तर हे नक्की काम करेल असं प्रिया म्हणत असते आणि सर्वजण फोनवर ऐकत असतात. तर प्रेक्षकांनो, असं कोणतं तरी प्लॅन ठरवणार आहेत की ज्यामुळे अर्जुन आणि सायलीच्या आयुष्यात वादळ येणार आहे असं मला तरी वाटत आहे. काय होईल काय नाही, तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पण काहीतरी नक्कीच होणार आहे. पण आता नागराज म्हणतो, ठीक आहे, ती बरोबर आहे, तू सांग, आम्ही ऐकतो, बोल, असं नागराज म्हणतो. राकेश म्हणतो, मी अर्जुन आणि सायलीवर 24 तास लक्ष ठेवून राहीन. महिपत म्हणतो, आता जेलात आणि आश्रमात आली आयडिया मिळून सायली आणि अर्जुनच्या बरबादीचे वारे वाहणार. 113% म्हणतो आणि हातात हात घेतात. मग आता इकडे सगळेजण एकमेकाच्या हातात हात, इकडं महिपत आणि नागराज, पुन्हा इकडे प्रिया आणि सचिन, हे सगळेजण हातात हात घेतात. आणि मग आता दुसरा दिवस उजळतो. आता सुभेदारांच्या घरीचा सीन दाखवलेला आहे. सगळेजण सायलीच्या रूममध्ये येतात आणि मग सायली म्हणते, उठा, आजचा दिवस उजडला. आज तन्वी म्हणून तुमचा सुभेदारांच्या घरातला पहिला दिवस आहे असं म्हणते. तेव्हा सगळेजण एकदम गुड मॉर्निंग असं म्हणतात. तन्वी किल्लेदार म्हणत होत असते आणि सगळेजण तिथे घरातले कुटुंब आलेले असतात. गुड मॉर्निंग असं म्हणत असतात. आणि मग सायली सगळ्याकडे आश्चर्याने पाहते आणि तुम्ही सगळेजण इथे असं सायली म्हणते. तेव्हा प्रतापराव म्हणतात, तुझ्याशिवाय सुभेदारांच्या घरातली सकाळ होईल का? तेव्हा कल्पनाताई म्हणतात, अगं सकाळपासून कोणी चहा कॉफीसुद्धा घेतलेली नाही आहे. तेव्हा अस्मिता म्हणते, मी तर स्पष्टपणे सांगितले की तन्वी माझ्या समोर आल्याशिवाय मी कॉफी पिणारच नाही आहे. विमल म्हणते, ताई नाश्त्याला अजून कोणी हातही लावलेला नाही. अश्विन म्हणतो, तू जर आता खाली नाही आलीस ना तर मला हॉस्पिटलमध्ये जायला उशीर होईल. हॉस्पिटलला जायला उशीर म्हणजे किती वाजलेत असं सायली म्हणते आणि मोबाईलमध्ये बघते किती वाजलेत ते आणि म्हणते 9:30 वाजलेत. मी एवढ्या उशिरापर्यंत कशी काय झोपून राहिले असं सायली म्हणत असते. तेव्हा सुमन म्हणते, अगं खूप तू दमली होतीस ना, त्यामुळे तुला छान अशी गाढ झोप लागली होती. सायली म्हणते, मी झोपून राहिले तरी इतकी छान झोपली होतीस ना, तुला उठवायला आमच्या जीवावर आलं होतं बघ. सायली म्हणते, माझ्यामुळे माझी माणसं अडकळून राहिलेली मला नाही आवडणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी हे सांगितलं सगळ्यांना, ते माझं कोणीच ऐकायला तयारच नाही आहेत. चला मी पटकन आवरून घेते असं म्हणते. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात, पेस्ट घेतात आणि ब्रश, अस्मिता टावेल आणि फेस वॉश, असं सगळेजण सुमन काकूकडे कपडे सगळे आवरण्याची तयारी करूनच आलेले असतात. तुम्ही सगळेजण मला राजकुमारीसारखे असल्यासारखे का वागवताय असं सायली म्हणते. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, म्हणजे काय, तू या घरची राजकुमारीच आहेस. प्रतापराव म्हणतात, राजकुमारी म्हणजे तेव्हा प्रतापराव म्हणतात, राजकुमारी तुम्ही स्नानगृहाकडे प्रस्थान करू शकता. सायली म्हणते, माझे खूपच लाड चाललेले आहेत, मला आवडते हे सगळं आणि मी सगळे हक्काने करून घेणार आहे असे लाड असं सायली म्हणते. तेव्हा अर्जुन हात जोडतो आणि म्हणतो सायली समोर उभा टाकतो. सायली म्हणते, तुम्ही हात जोडून का उभे आहात? तेव्हा अर्जुन म्हणते, राजकुमारी साहेब तुम्ही लवकर आवरून खाली चला, मला अजून कॉफीसुद्धा मिळालेली नाही आहे. सगळेजण हसतात आणि म्हणते, मी 5 मिनिटात तयार होऊन आली असं म्हणते आणि सगळ्याकडलं सामान घेते आणि आवरायला जाते. चला सायलीला उद्या आपण खाली जाऊन भेटूया. प्रतिमात्या म्हणतात, मला तुम्हाला सगळ्यांशी महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे, म्हणजे मला काहीतरी अनाऊन्स करायचं आहे, तर असं समजा, हवं तर. ते प्रतिमा म्हणतात. तेव्हा कोणती अनाऊन्समेंट्स? तेव्हा प्रतिमा त्यांच्यात म्हणते, सांगते सायलीला येऊ द्या असं प्रतिमात्या म्हणतात आणि सगळेजण खाली जातात. आणि मग आता इकडे पोलीस स्टेशनमधला परत एकदा सीन दाखवलेला आहे. प्रिया म्हणते, आपलं पहिलं पाऊल काय आहे हे ठरण्याआधी आपल्याला हे कळायला हवं की सुभेदारांच्या घरात काय पावलं उचलणार आहेत. त्यांची रिपोर्ट आपणाला मिळायला हवा. सायली खरी तन्वी आहे हे कळल्यावर, तिच्यासाठी काय काय करतात हे कळल्यावर आपल्यालाही कळेल की काय करायला हवं. तेव्हा सचिन तर नागराज अंकल, असं वाटतं की किल्लेदारांनी काय केलं जायला पाहिजे याची माहिती मिळेल असं का, तुला नागराज महिपतला म्हणत असतो. मग इकडे आता अर्जुन म्हणतो, सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. तेव्हा आता सुभेदारांच्या घरी
प्रतिमात्या म्हणतात, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ते सायलीसाठी, आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं आहे, असं प्रतिमात्या म्हणतात. आणि अर्जुन, मला त्यासाठी तुझीही मदत लागणार आहे. अर्जुन म्हणतो, हो हो, मी मदत करेन, पण काय आहे ते तरी सांग. तेव्हा प्रतिमात्या सांगतात, मागे प्रियाच्या खोटेपणामुळे मी तिच्यावर, म्हणजे आम्ही दोघं पण तिच्यावर खूप चिडलो होतो. आणि तेव्हा तर आम्हाला तिला सगळेच तन्वीच समजत होतो. म्हणून यांनी तन्वी हिला, म्हणजे प्रियाच्या नावावर सगळी प्रॉपर्टीमधून बेदखल केले होते. प्रियाला तशी कागदपत्र करून घेतली. त्याला शिक्षा करायची होती प्रियाला. पण आता बघा ना, परिस्थिती अशी आहे की जे सायलीच्या नावावर असायला हवं होतं ते तिच्यावर नावावर नाहीच आहे. सायली म्हणते, नसू दे ना, त्याने काय फरक पडतो. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात, मला आणि रविराजला फरक पडतो बाळा. मला रविराजने सांगून गेलेत की आता सगळे प्रॉपर्टी लवकरात लवकर तुझ्या नावावर व्हायला हवी, असं प्रतिमात्या म्हणतात. आता इकडे जेलमधला सीन दाखवलेला आहे. प्रिया म्हणते, मी लहान असल्यापासून माझ्या हक्काचं सगळं या सायलीने घेतलं आहे. त्या किल्लेदारांची प्रॉपर्टी माझी झाली असती. आज ना उद्या त्या प्रतिमाला आणि त्या किल्लेदारला, म्हणजे रविराजला बाटलीत उतरवलं असतं आणि सगळं नावावर करून घेतलं असतं. आता नाही, आता सगळं वेगळंच झालं आहे, सगळं सायलीचं होणार. तेव्हा सचिन म्हणतो, नाही प्रिया, तसं होऊन चालणार नाही. हे थांबवण्याचा काहीतरी मार्ग असेल ना. असं सचिन, तू सुभेदारांच्या घरी अर्जुन आणि आपणाला प्रॉपर्टीचे जुने पेपर्स लागतील. प्रतिमात्या म्हणतात, हे सगळे आमच्या घरी ठेवलेले आहेत. सुभेदारांचा घरचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन, तू त्यासाठी आपल्याला प्रॉपर्टीचे जुने पेपर्स लागतील ना. प्रतिमात्या म्हणतात, ते सगळे आमच्या घरी ठेवलेले आहेत, तू घेऊन यायचं आणि त्यात जे काही कायदेशीर बदल करायचे आहेत ना ते बदल करून घे बाबा. आता जेलमध्ये प्रिया म्हणते, किल्लेदारांनी मला, म्हणजे तन्वीला 1ही रुपया मिळता कामा नये म्हणून काही कागदपत्र तयार करून घेतली आहेत. सचिन म्हणतो, हो नागराज अंकल, की त्याचा काय फायदा होणार नाही, असं त्याचं म्हणणं आहे. नागराज म्हणतो, दादा लीगल प्रोसेस करणार आणि सगळे हक्क तन्वीकडे, म्हणजे सायलीकडे सुपूर्द करणार. राकेश म्हणतो, यावर काय उपाय आहे. नागराज म्हणतो, उपाय मी सांगतो, तसं करायचं. तेव्हा सुभेदारांच्या घरी प्रतापराव म्हणतात, प्रतिमा, हे सगळे बदल करण्यासाठी रविराज इथे असायला हवेत ना. म्हणजे तो आला तर नेमकं काय बदल हवे ते आपल्याला कळेल. तेव्हा प्रतिमा म्हणते, ते त्यांनी सगळं लिहून दिले आहेत, त्यात लिहिले आहे, हे त्यांच्या नावावर आहे, ते सगळं सायलीच्या, म्हणजे तन्वीच्या नावावर होईल, असं प्रतिमात्या म्हणत असतात. आणि मग आता परत जेलमध्ये प्रिया म्हणते, नवीन कागदपत्र तयार करायची असतील तर जुनी सबमिट करावे लागतील आणि तीच गायब केली तर. सचिन म्हणतो, म्हणजे जुने कागदपत्र आपल्या ताब्यात घ्यायचे. तेव्हा प्रिया म्हणते, हो, राकेशला ती कागदपत्र शोधायला लावायची आणि ज्या कागदपत्रावर तन्वीचं नाव नाही अशी कागदपत्र हरवली तर ते कन्फ्यूज होईल आणि राकेशवर संशयही घेणार नाहीत. पण हे सगळं कोण करते हेही त्यांना कळणार नाही आणि घाबरून ते थोड्या वेळासाठी शांत राहतील. तेव्हा सचिन म्हणतो, गुड आयडिया. आणि मग आत्ताच राकेशला कॉल करतो आणि मग सांगतो. सचिन, आता इकडे सुभेदारांच्या घरी प्रतिमात्या म्हणतात, मी तुला सगळं पाठवते, असं म्हणतात. आणि मग प्रतिमात्या अर्जुनच्या मोबाईलवर काहीतरी पाठवत असतात आणि पाठवले बघ, असं म्हणतात. सायली म्हणते, मी काय करणार आहे ह्या प्रॉपर्टीचं घेऊन, तुम्हा सगळ्यांचं प्रेम मिळालं हेच खूप आहे माझ्यासाठी. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात, ती प्रॉपर्टी नाहीच आहे बाळा, ते तुझ्या आईबाबाचं प्रेम आहे, तुझा हक्क आहे हा. प्रतिमात्या म्हणतात. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, सायली, तुझ्या आईबाबाच्या मनामध्ये जे काही आहे ना ते करू दे, असं करू नकोस. तेव्हा सायली म्हणते, बरं, तुमच्या मनात जे आहे तसंच होईल, असं सायली म्हणते. आणि आता मग परत एकदा जेलमधला सीन दाखवलेला आहे. नागराज म्हणतो, राकेश, यावेळी काही गडबड करायची नाही आणि सगळे पेपर नीट घ्यायचे, असं म्हणतो. तेव्हा राकेश म्हणतो, हो, मी सगळे पेपर नीट घेतो. तेव्हा नागराज म्हणतो, यावेळी काही गडबड झाली नाही तर बघ राकेश, कुणालाही ते पेपर मिळायच्या आधी तुला मिळायला हवेत, असं म्हणतो. राकेश म्हणतो, पप्पा, तुम्ही टेन्शन नका घेऊ, यावेळी मी सगळं बरोबर करीन, असं राकेश म्हणतो. आणि मग फोन वाजतो राकेशचा आणि सचिनचा फोन आलेला असतो. सचिन, बोल पप्पा, तेच म्हणत आहेत, रविराज काकांच्या प्रॉपर्टीचे जुने पेपर आधी आपल्याला मिळायला हवेत, मग त्यांनी
तन्वीच्या नावावर होण्यापासून आपण थांबवू शकतो. तुला फोन करून सांगतो असं राकेश सचिनला बोलतो आणि त्यावेळी सगळं काम नीट करीन असं म्हणून राकेश तिथून निघून जातो. मग आता परत सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. प्रतिमा आत्या म्हणतात, तन्वीचे जुने कागदपत्र यांचे मृत्यूपत्र दोन्हीही ते एकाच जागी ठेवलेले आहेत. तू आणशील का असं म्हणतात आणि तू घेऊन ये असं म्हणतात. तेव्हा अर्जुन हो मी घेऊन येतो असं म्हणतो. मग अस्मिता म्हणते, तेव्हा फक्त पेपर्स लीगल चेंजेस काही करावे लागतील का? प्रॉपर्टी तन्वीच्या नावावर कशी होईल? रविराज काकाची तर साईन लागेलच ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो अस्मिताताई, ऑब्व्हियसली आधी पेपर रेडी करतो आणि मग सायलीच्या सह्या झाल्या की मग रविराज जिथे कुठे असेल तिथे आपण पाठवू. मग आपणाला रविराज काकांची सही करून. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, हे सगळं व्यवस्थित लिहून ठेवले. हे म्हणाले की अर्जुनला सगळंच माहिती आहे, पण सायलीच्या मनात काही शंका नको. तेव्हा असं म्हणते तेव्हा चांगल्या कामाला उशीर कशाला? तू जा पेपर घेऊन ये असं प्रतिमा आत्या म्हणतात. तेव्हा सुमन काकू म्हणतात, अर्जुन तुला मी घराच्या किल्ल्या देते, ये असं म्हणतात आणि सुमन काकू घराच्या किल्ल्या देतात. मग आता इकडे जेलमधला सीन दाखवलेला आहे. प्रिया भिंतीवर हात आपटते, फिरवते आणि म्हणते, तन्वी फक्त माझी ओळख आहे. सायलीला मी तन्वीचा हक्क कधीच मिळू देणार नाही. तन्वीची सगळी प्रॉपर्टी, सगळे अधिकार हे फक्त माझे आहेत आणि माझेच राहणार. मी तन्वी होते, आहे आणि मी नेहमी तन्वीच राहणार असं प्रिया म्हणत असते आणि तिथे उभा टाकते आणि म्हणते, जर दुसरी कोणी तन्वी म्हणून माझ्या समोर उभी राहिली तर तिला उभी कापून टाकीन असं म्हणते. प्रिया खूप क्रूर दाखवलेली आहे प्रिया इथे. मग आता सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. सगळेजण नाश्त्याच्या टेबलवर बसलेले असतात. तेव्हा विमल म्हणते, वहिनी नाश्त्याला वाढवू का? तेव्हा कल्पनाताई म्हणतात, थांब सायलीला येऊ दे. तेव्हा प्रतापराव म्हणतात, प्रतिमा ही सगळी स्टेज सायलीच्या नावावर होणार आहे. तेव्हा रविराज यांनी घरी थांबायला हवं होतं. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, इतक्या वर्षांनी देवदर्शनाची इच्छा झाली आहे ना त्यांना, धीर नाही झाला थांबायचा असं प्रतिमा आत्या म्हणतात. आणि मग आता तेवढेच आहे असं म्हणते. तुम्ही अजून नाश्ता केला नाहीत असं सायली म्हणते. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, आजपर्यंत आम्ही आमच्या तन्वीशिवाय नाश्ता केले, पण आता तुझ्याशिवाय आम्ही कुठलीच गोष्ट करणार नाही. तू परत आलीस ना त्यामुळे. तेव्हा अस्मिता म्हणते, सायली तुझा दिवस, तू पूर्णाजीच्या चेअरवर बस असं म्हणते. सायली म्हणते, अस्मिताताई पूर्णाजीच्या खुर्चीवर मी कसं बसू? तेव्हा पूर्णाजी येत नाही आज नाश्त्यासाठी. अश्विन म्हणतो, अगं पूर्णाजी म्हणाली मला डुलकी लागली आहे आणि इतक्यात नाश्ता करणार नाही. बस सगळेजण म्हणतात आणि मग पूर्णाजीच्या खुर्चीवर सायलीला नाश्त्यासाठी बसवतात. आणि मग सायली म्हणते, हे सगळ्यात मोठ्या माणसाची खुर्ची आहे घरातल्या. प्रतापराव म्हणतात, सायली मान्य आहे, पण तू या घरातली मोठी नाही आहेस, पण हे सगळं घर तुझ्या भोवती फिरतं. आजपर्यंत आम्ही तन्वी असा जप केला आणि आता तू समोर असताना आम्ही तन्वीला नजरेआड होऊच देणार नाही. तेव्हा सायली म्हणते, बाबा मी खूप वर्ष झाले या प्रेमाची वाट पाहिली आणि मला हे एवढं मिळालं की भरभरून मिळेल असं वाटलं नव्हतं. सायली म्हणते, आणि आता परत इकडे राकेश आणि रविराज यांच्या खिडकीतून आत आलेला असतो. उडी टाकतो आणि मग पाठीमागं फिरून दरवाजा ती खिडकी लावतो आणि पडदा ओढतो आणि म्हणतो, यावेळीला मला जर कोणी बघितलं तर असं म्हणतो आणि तो वर जातो. लवकर घेऊन जातो, बघितलं तर माझ्यावर संशय येईल असं म्हणतो आणि मग तो कपाटाकडे वरच्या मजल्यावर जातो. आणि मग आता इकडे अर्जुनसुद्धा त्याच वेळेला आलेला असतो. तोही दाराने दरवाजा उघडून आणि उघडा ठेवतोच आणि आतमध्ये जातो. सिनियरने फाईल स्टडी रूममध्ये ठेवल्यात असं अर्जुन म्हणतो आणि तो कपाटात शोधतो. जो राकेश आहे तो कपाटामध्ये शोधतो, ड्रायव्हरमध्ये शोधतो. फाईल्स कुठे कुठे आहेत त्या सगळ्या फाईल्स काढतो आणि शोधत असतो. पण आता कोणाला सापडेल काय माहिती. आता इतके दिवस अर्जुन जिंकत होता, आता काय माहीत कोणाला सापडेल ते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला कळेल की कोणाला सापडणार आहे पहिल्यांदा. तर आता राकेश आला आहे. राकेश फाईल शोधत असतो, पाहत असतो. कपाटाला लॉक पण नसतं मधल्या. मग म्हणतो, काकांनी कुठे ठेवले असतील पेपर असं राकेश म्हणतो आणि विचार करतो, काकाच्या स्टडीमध्ये पेपर असतील असं विचार करतो. आणि मग आता इकडे सुभेदारांच्या घरी कल्पनाताई म्हणतात, अगं तुझ्या आवडीची थालीपीठं केलेत. मग सायली म्हणते, बाबा असायला हवे होते. अस्मिता म्हणते, त्यांचं देवदर्शन झाले की येतील ते. अगं तेव्हा सायली एक प्लेट रिकामी घेते आणि ती एका खुर्चीपाशी ठेवते, म्हणजे खुर्चीच्या समोर ठेवते आणि म्हणते, बाबा येईपर्यंत या खुर्चीवर कोणीही बसणार नाहीत आणि अशाने आपण त्यांची रोज वाट बघू आणि त्यांच्यापर्यंत
तुझ्यापर्यंत ते पोहोचेल आणि ते लवकर येईल असं सायली म्हणते. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात, अगदी प्रत्येक क्षणी जाणवतं प्रत्येकांना जीव लावणारी आपली तन्वी परत आली असं म्हणतात आणि दोघीजण एकमेकींना मिठी मारतात. आणि इकडे अर्जुन फाईल शोधत असतो आणि राकेश कपाटाचे दार बंद करतो आणि तोही खाली जातो आणि त्याला दिसतं की अर्जुन खाली काहीतरी शोधत आहे, म्हणजे अर्जुन घरात आला आहे. तो एकदम थांबतो आणि एकदम घाबरतो आणि तेच आपला आजचा भाग संपतो. आणि आता प्रोमो दाखवलेला आहे, खूपच छान असा प्रोमो आहे. सायली म्हणते आजचा दिवस फक्त अर्जुन आणि सायलीचा आहे. ते पावसात भिजत असते, छत्री घेऊन गेलेली असते आणि अर्जुन गाडीतून पाहत असतो. आणि मग सायली म्हणते मला एक तरी वडापाव खाऊ द्या ना प्लीज म्हणते आणि वडापाव खात असते. तेव्हा प्रिया जेलमधून तयार झाली, तुम्हाला काय एन्जॉय करायचं आहे ते तयार करा असं म्हणत असते. आता एक वादळ येते आणि मग कोणीतरी एक बाई येते तोंडाला बांधून आणि प्रिया म्हणते माझं तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे आणि ते फक्त तूच करू शकतेस असं त्या बाईला प्रिया म्हणत असते. ती बाई कोण आहे ते आता आपल्याला उद्याच्या भागामध्येच पाहायला मिळेल आणि त्या कोणत्या वादळ आहे ते सुद्धा आपल्याला उद्याच्याच भागामध्ये पाहायला मिळेल. तुम्हाला हा भाग कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद.